नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये मॅक्सन कार्लसननं विजेतेपद पटकावलेलं आहे। अंतिम फेरीमध्ये भारताच्या अर्जुन एरिगेसी विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत त्यानं या स्पर्धेवर आपलं नाव कोरलंय। तर भारताचा विद्यमान विश्वविजेता गुकेश या स्पर्धेत 14.5 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे। सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच फ्रेंच ओपनमध्ये पुन्हा न खेळण्याचे त्याने संकेत दिले आहेत। फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीमध्ये इटलीच्या यानिक सिन्नरकडून त्याला धक्कादायक पराभव पत्करावा लागला। त्यानंतर हा कदाचित माझा येथील शेवटचा सामना असू शकतो, पण आताच त्याबाबत काही सांगता येत नाही असं त्यानं म्हटलेलं आहे। इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ शनिवारी इंग्लंडमध्ये दाखल झालाय। बीसीसीआयनं सोशल मीडियावर संघाच्या हिथ्रो विमानतळावरील आगमनाचा एक व्हिडिओ शेअर केलाय। तर या मालिकेद्वारे 2025-27 आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप हंगामाची सुरुवात होणार आहे। आगामी इंग्लंड दौऱ्यात युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाची पहिली परीक्षा होणार असून यात भविष्यातील संघाची जडणघडण देखील स्पष्ट होईल। तसंच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची उणीव कशी भरून काढली जाईल हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं असेल। भारतात आता खेळाडूंना आणखी एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे। एसीजी स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियानं हे मिळून व्यावसायिक बास्केटबॉल लीग सुरू करणार असल्याची घोषणा केली। या लीग स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी देखील असतील।